हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आमचा इथला स्टेचा सेकंड डे आहे आणि लास्ट डे, कारण की उद्या आमचा चेकआउट आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर पिशाचं मात्र असं चालू झालं की चला मला स्विमिंग पूलमध्ये जायचं किंवा बीचवर जायचं, असं तिचं काहीसं चालू होतं. सो तिला थोडंसं रेडी केलं आणि मग त्यानंतर आम्ही निघालो स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी. दे ती छोटी आहे म्हणा, बोल तुम्हाला छोटी होईल रिंग. ट्राय करू का बघू जाते का बघू का. गेली ना. करू मग आता. आणि इथे ना प्रिशाचं या काकूंसोबत मस्त असे गप्पा मारणं चालू होतं. त्या काकू इथे स्विमिंग पूलकडेच जात होत्या त्या त्यांच्या फॅमिलीसोबत. आणि इथे मी आणि प्रिशाही निघालेलो स्विमिंग पूलसाठी. आणि एकदा का प्रिशा इकडे स्विमिंग पूलमध्ये आली ना, मग नंतर तिचं काही लवकर जाण्याची इच्छा होत नाही. आणि इथे आजही तेच झालेलं, कारण की आमचा ब्रेकफास्ट अजून बाकी होता. सकाळी प्रिशा 8 वाजताच आम्हाला इकडे स्विमिंग पूलकडे घेऊन आलेली आणि भरपूर लोक पण होते तिथे, कारण की नंतर आहे ना जसं जसं ऊन वाढतं तसं तसं मग इकडे स्विमिंग पूलवरती पण ऊन येतं, त्यामुळे सकाळी सगळे इथे येतात. आणि आम्हीही आलेलो प्रिशासोबत. आणि मग नंतर असं झालेलं की भूक पण लागलेली आणि ब्रेकफास्टचा वेळ पण होत आलेला, कारण की टाईम जो होता तो संपत आलेला ब्रेकफास्टचा. सो नंतर पटकन रेडी होऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी आलेलो. हाय ऑल, सो आता वाजता आहे दुपारचे 12:30 आणि आता आम्ही लंचला जाऊ थोड्या वेळात. पण त्याआधी आम्ही आतापर्यंत तर रूममध्ये खेळत होतो. पण आता प्रिशाचं म्हणणं होतं की मला तर रूममध्ये बोर होतं आहे, म्हणून इथे हा एक प्ले एरिया आहे, इथे आलो आहे आम्ही खेळण्यासाठी. इकडे हे स्विमिंग पूल आहे, हे तर सकाळीच येऊन गेलो आम्ही. आणि आता प्ले एरियामध्ये आलो. इथे थोडंसं कॅरम बोर्ड, टेबल टेनिस वगैरे आहे. तिथे पण एक गेम आहेत, तर ते खेळण्यात आलो आहे. प्रिशाचं असं म्हणणं होतं की मला आता रूममध्ये बसून बसून बोर होतं. कोणता गेम खेळायचा? ओके, आता काल रात्री पण आहे ना आम्ही हा गेम खेळत होतो. हां, तू इकडनं ये. आणि मग नंतर रूममध्ये बसून बसून पण बोर होतो, म्हणून आम्ही इथं एक मूवी लावलेला टीव्हीवर आणि आम्ही हा मूवी बघत होतो. आणि सोबतच प्रिशालाही खेळवणं चालू होतं. पण नंतर म्हटलं लंचचा वेळ झालेला, सो लंच करून आलेलो. आधी ना आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरलेला की कुठेतरी बाहेर जाऊ, पण नंतर खूप जास्त ऊन होतं बाहेर, त्यामुळे आम्ही अवॉइड केलं. हाय ऑल. सो आता वाजता आहेत संध्याकाळचे 5:30 आणि आता आम्ही बीचवर जाण्यासाठी रेडी झालोय. अरे बापरे, दुपारी लंच वगैरे करून आलो आणि लंच इथेच केलं रिसॉर्टमध्ये. सो आज इथे आमचं लास्ट डे, उद्या आमचा चेकआउट असेल. सो आज प्रिशाला जेवढं खेळायचं, जेवढी मस्ती करायची तेवढी मस्ती करू देऊ. काल पण आम्ही तिला म्हणजे जेवढं खेळायचं तेवढा वेळ खेळू दिला. जवळपास आम्ही 2 तास असू काल बीचवरती. आणि आज माहिती नाही, आता प्रिशाच्या मनावर आहे. प्रिशा जेव्हा म्हणेल की हा चला जायचं तेव्हा आम्ही येऊ, तोपर्यंत तिथे बीचवरच खेळू. खेळायचंय ना प्रिशा बीचवर? प्रिशा तर एवढी जास्त एक्साइटेड आहे ना. आज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर म्हणत होती की मम्मा चला बीचवर जाऊ. पण आज सकाळी तिला आम्ही स्विमिंग पूलमध्ये घेऊन. रेडी आहेस प्रिशा तू बीचवर जाण्यासाठी? ओके, सो चला आजच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. मस्त असा चहा घेतला आणि मग आम्ही निघालो बीचवर जाण्यासाठी. आणि इथे बीचवर आहे ना मस्त असे उकडीचे मोदक, घावण आणि असे अजून 2-3 प्रकारचे पदार्थ होते जे तिथे म्हणजे असं खाण्यासाठी अवेलेबल होते. सो आज मी उकडीचे मोदक ट्राय केलेले, कारण की मला उकडीचे मोदक खूप जास्त आवडतात. आणि टेस्ट पण छान होती, एवढे गोड नव्हते पण छान होती टेस्ट. ओव्हरऑल आवडला आम्हाला. आज तर प्रिशाने मात्र राहुलला इथे पाण्यामध्येच बसवून दिलेलं होतं, कारण की तिचं असं म्हणणं होतं जेव्हा ती पाण्याची लाट येते ना तेव्हा ती माझ्या अंगावर येते आणि मला भीती वाटते, त्यामुळे तुम्ही इथे बसा आणि मी तुमच्या मांडीवर बसते आणि आपण इथे मस्त असं पाणी खेळू. आणि मग नंतर आम्ही इथे मस्त बसलेलो आणि थोडंसं असं किल्ला म्हणा किंवा असं थोडंसं घर वगैरे या टाईपचं थोडंसं इथे काहीतरी करू असं विचार केलेला. आणि प्रिशाला इथे घेऊन बसलेलो, कारण की ती खूप वेळची पाण्यामध्ये खेळत होती फक्त, त्यामुळे थोडंसं बाहेर घेऊन आलो तिला पाण्यातनं आणि इथे थोडंसं असं खेळवत होतो आम्ही. आणि तिने पण खूप काही टॉईज घेऊन आलेले. थोड्या वेळ बसली प्रिशा तिथे आमच्यासोबत खेळत.
पण त्यानंतर ती राहुलला घेऊनच गेलेली तिकडे आणि तिचं असं म्हणणं होतं की डॅडा तुम्ही पण चालला माझ्यासोबत. सो हे दोघं गेलेले तिथे पुन्हा पाण्यामध्ये खेळण्यासाठी आणि मी इथे बसून मस्त असा छोटासा किल्ला, माहितीने मला कितपत जमलं पण मी ट्राय केलं आहे ते बनवण्याचा. मी असं काहीसे तिचे टॉईज होते ते बाजूला असे ठेवले आणि थोडेफार असे शंख वगैरे होते, शिंपले ते होते, ते थोडेसे तिथून जमा करून थोडंसं असं डेकोरेट केलं. छान वाटत होतं पण हे बनवताना एकदम असं क्रिएटिव्ह वाटत होतं. बीचवरनं आलो आणि आता डिरेक्टली प्रिशा इथे घेऊन आली आहे पूलमध्ये. सो आता इथे थांबू थोड्या वेळ आणि मग नंतर रूमवर जाऊ. सो आज आहे आमचा चेकआउटचा डे आणि राहुल आणि प्रिशा गेले थोडीशी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी चेकआउटच्या. सो तोपर्यंत माझी इथे फायनल पॅकिंग काही बाकी होती, सो ते मी पॅक करून घेते, बाकी तर सगळी झाली आहे आणि मग आम्ही चेकआउट करून घेऊ. हां हाय ऑल. सो आता चेकआउटची सगळी फॉर्मॅलिटीज झाली आहे आणि सगळं सामान पण गाडीमध्ये ठेवलं आहे. पण आता प्रिशाचा जो टॉय होता तो इथेच राहून गेला आहे रिसेप्शनवर. सो आता आम्ही तिथे जातो, ते कलेक्ट करतो. तोपर्यंत राहुल गाडी घेऊन येतील इथे. हां, प्रिशाचा बेबी राहिला आहे. आम्ही आता ते पाहायला जातोय की तो कुठे राहिला आहे. चला. प्रिशाचा टॉय कलेक्ट केला आणि मग आम्ही आमच्या जर्नीला कंटिन्यू केलं. आणि रस्त्याने जाताना येताना पण आम्ही पाहिलेलं की खूप सारे ठिकाणी असे आंब्याचे असे स्टॉल लागलेले होते आणि छान दिसत होते आंबे. सो आम्ही असं डिसाईड केलेलं की ज्या दिवशी जाऊ त्या दिवशी इथून आंबे घेऊन जाऊ. सो आज इथे आम्ही इथे आंबे घेण्यासाठी थांबलो होतो एका ठिकाणी. आणि लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा इथे आलो होतो ना, तर तेव्हा आम्ही इथूनच आंब्याची पेटी घेऊन गेलेलो. छान होता तो एक्सपिरियन्स. सो आजही आम्ही इथूनच आंबे घेऊन जातोय. सोपं नाही येतेच. हां, सोपं आहे पण ते त्याचं ते चिकट निघतं ना, ते काय ना, तेल लावायचं ते बघा. हां, तेल लावायचं. घरातलं तेल असतं ना, हां. ते खायचं. काय नाही. आणि रस्त्याने ठिकठिकाणी फणसचेही खूप सारे स्टॉल होते आणि मला आणि प्रिशाला खूप जास्त फणस आवडतात. सो आम्ही असा विचार केला, आता इकडे आलोय तर इकडनंच फणस घेऊन जाऊ. सो मी इथे या दादांशी डिस्कस करत होते की म्हणजे मी अख्खं फणस घेऊन जाऊ, घरी कट करू की तुमच्याकडनंच कट करून घेऊन जाऊ, कोणतं बेटर ऑप्शन असेल हे मी त्यांच्याशी इथे डिस्कस करत होते. आणि सोबतच त्यांच्याकडे करवंद पण खूप छान होती. सो आम्ही करवंदही घेतलेली. आणि ऊन तर मात्र एवढं लागत होतं ना, म्हणजे सकाळचे 11च वाजलेले होते पण तरी असं वाटत होतं की दुपारचे 2-3 वाजले की काय, एवढं ऊन लागत होतं. पण तरी आम्हाला हे सगळं घ्यायचं होतं, त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलेलोच होतो. आणि मग नंतर जाता जाता एका ठिकाणी लंचही करून घेतलेलं. आणि लंच झाल्यानंतर प्रिशा मात्र झोपलेली. जसं आम्ही पुण्यामध्ये एंटर केलं तशी ती झोपलेली. सो चला मग याचसोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते मी. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.